वेलकम मंडळी. मंडळी, मी नेहमीच तुम्हाला नवीन नाटकाचे अपडेट्स देत असतो. पण आज एका बंद पडलेल्या नाटकाविषयी तुमच्याशी बोलणार आहे. माझ्या आवडत्या नाटकापैकी एक, आणि ते म्हणजे हिमालयाची सावली. एक दर्जेदार नाटक. लिखाणात तर आहेच, परंतु त्या काळातल्या कलाकारांनी त्यांच्या दमदार अभिनयाने हे नाटक एका उत्तुंग शिखरावर नेऊन ठेवलं. आणि अशी ही त्या काळातली एक दर्जेदार कलाकृती आजच्या पिढीला बघता यावी म्हणून हे नाटक पुनर्जीवित झालं होतं. या टीमपैकी किंवा निर्मात्यांनी त्या काही ओरिजिनल पाहिलंही असेल, पण आजच्या पिढीला एक दर्जेदार नाटक बघता यावं यासाठी हे शिवधनुष्य या सर्व टीमने पेललं होतं. शिवजा प्रभुदेसाई हिचं मी सुबोध भावेसोबत असलेलं खूप वर्षापूर्वी नाटक आलेलं कया या लागलं जीवन. तेव्हाचं तिची एनर्जी आणि नाटकावर असलेलं विशेष प्रेम ते आजही हे नाटक बघताना जाणवतं. अजूनही तीच एनर्जी, तेवढंच कलेवर असलेलं प्रेम. आणि स्वतः शरद पोंक्षे सर हे एका दीर्घ आजारातून बाहेर पडत असताना त्यांनी या नाटकातून पुनरागमन केलं. त्यांच्यासाठी ही रंगभूमीची आणि आयुष्याची सेकंड इनिंग होती. हिमालयाची सावली हे 3 अंकी नाटक. भव्य सेट्स, लाईट्स, वेशभूषा आणि त्या काळची भाषा यासाठी प्रचंड मेहनत सर्व कलाकारांनी आणि स्वतः दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी घेतली होती. लॉकडाऊनच्या आधी मी हे नाटक पाहिलं होतं. तर पंकज खामकर, विघ्नेश जोशी, सुजा प्रभुदेसाई, शरद पोंक्षे अशी दर्जेदार कलाकारांची टीम असलेलं हे नाटक लॉकडाऊन नंतर म्हणजे यावर्षीच पुनर्जीवित झालं होतं. पण दुर्दैवाने ते पुन्हा एकदा बंद पडलं. पण खरं सांगू का मंडळी, नुकसान झालंय ते आजच्या पिढीतल्या रसिक प्रेक्षकांचं. याचा अर्थ असा नाही आहे की आत्ता जी चालू असलेली नवीन नाटकं आहेत ही दर्जेदार नाही आहेत, असं अजिबात नाही आहे. असो, हिमालयाची सावली हे नाटक पुन्हा पुनर्जीवित होईल की नाही माहीत नाही, किंवा अशी इतरही नाटकं येतील की नाही माहीत नाही. पण मंडळी, जर आलीच तर आवर्जून बघा, नक्की बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लोभ असावा मंडळी.